मंडळी, आपण बनवणार आहे छोट्या मुलांचे धपाटे. छोटे मुलं टाकून देऊ. तर इथे परातीत आपण बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि इथं लसूण, जिरे, हिरवी मिरची यांची पेस्ट घेतली आहे आणि हळद मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. झालंय. त्यानंतर आता आपण अगोदर पहिले मुटकुळे बनवून घेऊया. थोडंसं पीठ घेऊन हातावर असं ओळून घ्यायचे, बारीक असे मुटकुळे भरायचे आपल्याला, म्हणजे पटकन शिजतात ते. अशा प्रकारे बनवून घ्यायचे बारीक असे मुटकुळे. त्यानंतर इडली पात्रात पाणी आणि थोडंसं चिंचेचं बुटूक टाकायचं, जेणेकरून ते इडली पात्र काळं नाही होणार. इडलीच्या प्लेटला असं तेल लावून एक एक करून मुटकुळा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर. वाफ दाबून हे शिजून घेऊ. मुटकुळे ठेवून दिले शिजायला. आता आपण धपाटे बनवून घेऊ. कॉटन असं पाण्यात पिळून घ्यायचंय आणि तर आता मुटकुळे बघू आपण शिजले का. ते मस्त असे वाफाळे. तर ते काढून घेऊ. मस्त असे वाफळले. आणि हे असे बारीक बारीक कट करून घेऊ आपण. तव्यावर तेल टाकूया. कट करून घेतलेले मुटकुळे असे तव्यावर खरपूस असे भाजून घेऊ. आपले धपाटे आणि मुटकुळे तयार आहे. टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.